नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये हा जो टक्स पॉइंटचा आपल्याला मार्किंग करायचं असतं, हुबा टक्स जो असतो त्या पॉइंटचं आणि ह्या आडव्या टक्स पॉइंटचं मार्किंग किती इंचावर करायचं ते आज आपण बघणार आहोत। प्रिन्सेस कटमध्ये टक्स पॉइंटचं मार्किंग करण्यासाठी आधी इथे ही टक्स लाईन आखायची असते। ही टक्स लाईन जी आहे ती किती इंचावर आखायची, वरून खाली किती इंचावर मार्किंग करायचं आणि त्या लाईनवर ह्या आडव्या टक्सचं किती इंचावर मार्किंग करायचं ते आज आपण बघणार आहोत कोणत्याही साईजसाठी। तर याच्यासाठी तुम्ही ऐकून असाल की ह्या हुब्या टक्ससाठी ही जी टक्स लाईन आपल्याला आखावी लागते याचं मार्किंग छातीचा 10वा भाग प्लस 1 इंच असं करावं लागतं, असं तुम्ही ऐकलं असेल। पण हा जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक साईजसाठी कामात येत नाही। कारण आता समजा तुमची साईज तुमची ही 28 असेल, 28 इंच चेस्ट साईज असेल तर 28चा चौथा भाग होतो 7 इंच आणि प्लस 1 इंच आपण घेऊन हे टक्सचं मार्किंग करतो असं आपण ऐकून आहोत। पण आता 28 साईजमध्ये हे मार्किंग इथे येईल आणि मग इथे जर आपण ही अशी लाईन आखली इथे अशी, तर हा जो टक्स पॉइंटचं जे मार्किंग आहे ते खूप असं वरती होईल आणि मग ते फिटिंगला ब्लाउज व्यवस्थित येत नाही। म्हणून मी इथे अगदी परफेक्ट आणि योग्य आणि अचूक असा ह्या टक्स लाईनचा फॉर्म्युला तुम्हाला काढून दिलेला आहे, त्याचा चार्ट बनवलेला आहे। तर ह्याच्यासाठी कोणत्या साईजसाठी हे टक्स लाईनचं मार्किंग, आडवी टक्स लाईन आखण्यासाठी ही अशी टक्स लाईन आखण्यासाठी वरून खालीपर्यंत किती इंचावर मार्किंग करायचं त्याचा चार्ट मी इथे दाखवणार आहे। आता इथे हा जो उभा टक्स आहे त्याचं मार्किंग करण्यासाठी 28 तर 32 साईजसाठी तुम्ही हे 9.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। 28 तर 32 साईजसाठी इथून हे असं 9.5 इंचावर मार्किंग करायचं आणि मग इथे रेषा आखायची आहे। त्यानंतर 34 तर 36 साईजसाठी 10 इंचावर हे मार्किंग करायचं आहे, वरून खाली असं 10 इंचावर मार्किंग करायचं आणि मग इथे ही अशी रेषा आखायची। त्यानंतर 38 तर 40 साईजसाठी 10.5 इंचावर, 42 तर 46साठी 11 इंचावर ह्या हुब्या टक्सचं हे असं मार्किंग करायचं आहे। ह्याप्रमाणे तुम्ही इथे टक्स लाईनचं मार्किंग करू शकतात। आता हे झालं हुब्या टक्सचं। आता आपल्याला आडव्या टक्सचं बघायचं आहे। तर याचा फॉर्म्युला काय आहे, छातीचा 10वा भाग आणि प्लस पाव इंच इथे घ्यायचं असतं। त्याचंही मी इथे चार्ट दाखवलेला आहे, बनवलेला आहे। आता हे जे आहे ते आडव्या टक्सचं मार्किंग हे ह्या चार्टनुसार तुम्हाला करायचं आहे। इथे दिलेलं आहे 28 साठी 3.5 इंचावर हे असं मोजायचं आहे। इकडून हे असं इकडून इकडे 3.5 इंचावर मार्किंग करायचं। नंतर 30 आणि 31 साठी हे 3.5 इंचावर हे असं मार्किंग करायचं। 34 तर 35 साठी हे 4 इंचावर हे असं मार्किंग करायचं। 34 तर 37 साठी 4.1 इंचावर मार्किंग करायचं आहे। ह्याप्रमाणे हा जो आडवा टक्स आहे इथे ह्या टक्स पॉइंटचं मार्किंग करण्यासाठी ह्या चार्टचा वापर करायचा आहे। तुम्ही हे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। इथे मी दोन्ही हे दिलेले आहेत, याचा तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। ह्याप्रमाणे हुबा टक्स हा जो आहे हा हुबा टक्सचं मार्किंग आहे ते इथून हे असं करायचं आहे। त्यानंतर आडव्या टक्ससाठी हे इथून इथे हे मार्किंग करायचं आहे। हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ह्याप्रमाणे हे टक्सचं मार्किंग करायचं असतं। त्यानंतर आता ह्या पॉईंटपासून आता ह्या इथे किती इंचावर मार्किंग करायचं, तर इथे जेवढं तुम्ही घेतलं असेल, आता इथे हे 4 इंच 4.1 आलेलं आहे, तर त्याच्यापेक्षा हे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे। हे अर्धा इंच कमी करून मग हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे असं, आणि मग हे तिरकस असं जोडायचं आहे। आणि आता टक्स रुंदी किती घ्यायची, तर इथे मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा वाढवावं लागतं इथे व्यवस्थित पप येण्यासाठी।
तर हे जे मार्जिन असतं ते कंबर आणि छातीच्या फरकानुसार इथे आपल्याला वाढवायचं असतं. त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता इथे बघा, हे 7.5 इंच इथे कंबर आहे. हे 7.5 इंच कंबर आहे आणि ह्या इथे फिटिंग सिलाईपर्यंत हे जेवढं मार्जिन असेल तेवढं इथे हे घ्यायचं आहे. आता इथे 3.5 आलेलं होतं, तर मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि त्यानंतर मग इथे हा असा आकार इथे 2 किंवा 2.25 2.5 इंचापर्यंत हे असं सरळ घ्यायचं आहे. आणि मग इथे हा प्रिन्सेस कटचा आकार इथे द्यायचा आहे, हा असा. आता मी प्रिन्सेस कट 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग लवकरच अपलोड करणार आहे, तेही तुम्ही बघा. इथे तुम्हाला माहितीसाठी कोणत्या साईजसाठी किती टक्स पॉईंट घ्यायचा असतो ते तुम्हाला इथे सांगितलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.